नमस्कार, मी निखिल चोंदे, सोलर बास्केटचा फाउंडर आणि डायरेक्टर. माझ्याबरोबर माझे पार्टनर देखील आहेत, अक्षय बमनोटे. आपण सुरू करूया सोलर बास्केटच्या एका विशेष प्रॉडक्ट बरोबर, ते म्हणजे सोलर ड्रायर. आपल्याला माहितीच असेल की सोलर ड्रायर हा एक नवीन युगातला फार महत्त्वाचा प्रॉडक्ट सिद्ध होतोय. तर हा प्रॉडक्ट नक्की वापरला कुठं जातो? आपल्या शेतीमालाचं जो नुकसान होतं, कारण का शेतीमाल हे साधारण 3 ते 4 दिवसच टिकू शकतं, त्यानंतर तो खराब व्हायला सुरू होतो. तर जर आपण ह्या शेतीमालाची लाईफ वाढू शकलो तर आपण वर्षभर ह्याचा व्यवसाय करू शकतो. सुकलेल्या शेतीमालाचा वापर कुठं होतो? तर आपण जे आजकाल चिप्स खातो किंवा रेडी टू ईट फूड जे आहेत, या सगळ्या पदार्थांमध्ये किंवा ह्या सगळ्या रेसिपीजमध्ये सनड्राईड किंवा डिहायड्रेटेड फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचा वापर होतो. आणि त्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सला डिहायड्रेट करण्यासाठी अशा प्रकारच्या सोलर ड्रायरचा वापर होतो. तर हे बघू शकता की हा जो आहे हा घरगुती वापरासाठी एक छोटासा 5 किलोचा सोलर ड्रायर आहे. आता हे मॅन्युफॅक्चर होत आहे. तर ही शीट जी आहे ही पूर्णपणे पील ऑफ होते आणि मग आतमधलं आपल्याला सर्व काही दिसू शकतं. हा दुसरा जो दिसतोय तुम्हाला, तर हा मोठावाला आहे. हा 50 किलो कॅपॅसिटीचा सोलर ड्रायर आहे. या सोलर ड्रायरचं वर्किंग आपण समजून घेऊ. ही सोलर बाजूची पुढची बाजू आहे, जिकडे हे जे 3 दार आहेत. आता हे असे नॉब फिरवल्याने आपण उघडू शकतो ड्रायरच्या ह्याला. आणि हे जे ट्रेज आहेत हे आपल्याला बाहेर पुल करायचे आहेत. आता हे परफोरेटेड ब्लॅक कलरचे ट्रेज असतात आणि हे आतमध्ये सरकवल्यानंतर आपल्याला फक्त हे नॉब फिरवायचं आहे आणि लॉक करायचं आहे. आता हे इकडे देखील ही पॉलिकार्बोनेट शीट असते, जी UV फिल्टर्ड असते. आपण ह्याचं जाणून घेऊ की ह्याचं वर्किंग कसं आहे. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे डस्ट फिल्टर्स आहेत. डस्ट फिल्टर्स कशाला लागतात की हवेमध्ये जी काही धूळ असेल ती फिल्टर होऊन अगदी स्वच्छ हवा कॅबिनच्या आतमध्ये जाते. ह्या टाईपच्या ड्रायरला कॅबिनेट ड्रायर असं म्हणतात. सौर ऊर्जा ह्या कॅबिनेटवरती जेव्हा पडते तेव्हा आतलं तापमान वाढतं. मग काय होतं की सौर ऊर्जेमुळे ह्या मशीनमधलं तापमान वाढतं. आता आपण काय करतो, या ट्रेजमध्ये आपल्याला जो काय भाजीमाल सुकवायचा आहे, फ्रूट्स व्हेजिटेबल्स, तो आपण ह्याच्यामध्ये चॉप करून ठेवतो. तो चॉप करून ठेवल्यानंतर दार बंद करायचं, वारा आतमध्ये येतो, तो गरम होतो. तो गरम हवा काय करते, ह्या भाजी आणि फ्रूट्समधला जो काय मॉइश्चर आहे ती इव्हॅपोरेट करते, म्हणजेच त्याचं बाष्पीकरण होतं. मग ही गरम हवा आणि ही वाफ हे दोन्हीसुद्धा ह्या एक्झॉस्टमधनं बाहेर पडतात. आता हे कंट्रोलर रन करण्यासाठी छोटे छोटे 10 वॅटचे सोलर पॅनल्सचा वापर होतो. त्या सोलर पॅनल्समधनं हे एक्झॉस्ट फॅन पण रन होतात आणि त्याचबरोबर हे कंट्रोलर पण रन होतात. म्हणजेच आपल्याला बाहेरचे कुठल्याही विजेची गरज पडत नाही. ही पूर्णपणे स्टँड अलोन सिस्टीम आहे. आता आपण हे टेरेसवरती पण लावू शकतो, शेतामध्ये लावू शकतो, अशा कुठल्याही एरियामध्ये लावू शकतो जिकडं आपल्याला प्रॉडक्ट आपल्याला ड्राय करायचे आहेत. आता हा जो आहे हा स्पेसिफिक ड्रायर आहे, कस्टम मेड ड्रायर आहे. जसं की तुम्ही हे पाहू शकता की ह्याच्या आतमध्ये आपण एक हिटिंग कॉईल पण दिलेली आहे. तर ही रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आम्ही हिटिंग कॉईल पण प्रोव्हाइड करतो. तर हिटिंग कॉईल कशासाठी, तर हे हायब्रिड सोलर ड्रायर आहे. हायब्रिड सोलर ड्रायरमध्ये काय होतं की सूर्यास्तानंतर जेव्हा आपल्याला ड्राईंग करायचं असतं तेव्हा ह्या हिटिंग कॉईलच्या माध्यमातून ड्राईंग होतं. सो दिवसभरामध्ये 60 ते 70% ड्राईंग जे आहे ते सौर ऊर्जेने होतं. आणि नंतर सायंकाळी किंवा समजा अचानक ढग वगैरे आले तर त्याचं ड्राईंग हे हीटर कॉईलच्या माध्यमातून होतं. म्हणजेच आपली फॅक्टरी जी आहे ती 24 तास चालू राहते. तर हे त्याचं हायब्रिड म्हणजे इलेक्ट्रिकल कॉईलचं कंट्रोलर सिस्टीम आहे. अगदी सोपी आहे, अजिबात अवघड नाही. फक्त टेम्परेचर सेट केल्याने देखील सगळ्या गोष्टी सहजरित्या पार पडतात. सो आता आपण पाहिला सोलर बास्केटचा सोलर ड्रायर. तसेच सोलर बास्केटमध्ये अनेक प्रॉडक्ट्स तयार होतात. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला अवश्य व्हिजिट द्या. वेबसाईट आहे solarbasket.in, www.solarbasket.in. किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप देखील करू शकता ह्या खालच्या नंबरवरती.